ताव मारल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्याचं समाधान काही मिळत नाही। दिवाळी जवळ आली की घराघरातून फराळाचा खमंग वास यायला सुरुवात होते। कोणाच्या घरी चिवडा, शेव, चकली, कडबोळी, करंजी, अनारसे असे अनेक पदार्थ तयार होत असतात। असाच फराळ करण्यात व्यस्त असलेल्या अभिनेत्री तृप्ती भोईरला आम्ही गाठलं। आपला सिनेमा हॅलो जय हिंद रिलीज होत असल्याने ती प्रचंड बिझी आहे, तरीही वेळात वेळ काढून तिने चकल्या बनवण्याचा घाट घातलाय। पाहूया तरी या चकल्या नक्की कशा झाल्यात। तृप्ती, दिवाळी आहे, हॅलो जय हिंद तुझा सिनेमा पुढचा लवकरच रिलीज होतोय। चकली बनवण्याचा अनुभव कसा होता आणि हॅलो जय हिंदचा काय सांगशील? आधी चकली खाणी सांग की चकली कशी झाली? आम्ही दोघांनी बनवली, छान आहे ना, टेस्टी। हो नक्कीच, म्हणजे काय, जिथे यांचं नाव आहे, जिथे ह्यांचं डायरेक्शन आहे, नितीन देसाई आहे, खूप आणखीन दिग्गज जणांची नावं आहेत आणि एवढे चांगले टेक्निशियन मिळाल्यानंतर चित्रपट असाच होणार, खुशखुशीत, टेस्टी आणि मस्त। नक्कीच गजेंद्रजी, चकली आपण आता बनवली, मस्त पैकी ती तळलेली आहे, तिच्यामध्ये जे मी आत्ताच म्हणाली खुसखुशीतपणा आणि टेस्ट दोघींचं सुंदर असं एक संमिश्र असा अनुभव दोघांचा आम्हाला घेता आलाय। चित्रपटही अगदी तसा चकलीसारखा झालेला आहे। चित्रपट कसा झालाय आता हे प्रेक्षकच सांगतील, पण आम्ही आमच्याकडनं प्रयत्न चांगली चकली बनवण्याचा केलेला आहे। काय की खूप जसं आता तू म्हणालीस की खमंग आणि खुसखुशीत चकली झाली, तर त्याच्यासाठी जसं गोळा केले पदार्थ आणि त्याला योग्य प्रमाणात वापरलं, तसंच सिनेमाचं आता चकली आणि सिनेमा हे किती जोडायचं आणि कसं कंपॅरिझन आय डोंट नो, पण दिवाळीच्या गमतीत हे ठीक आहे। तृप्ती तर पूर्ण त्या याला भिडलेलीच होती, तिने आणून माझ्या हातामध्ये एक पुस्तक ठेवलं की या पुस्तकावर आपल्याला सिनेमा करायचा। तर मी म्हटलं की थांब, या पुस्तकावर नव्हे पण या पुस्तकाला धरून जी सत्य घटना घडली त्या घटनेवरती डायरेक्ट कॉमेंट करणारा सर्वसामान्य माणसाचा सिनेमा आपल्याला करता येईल। एक उत्तम निर्माती म्हणून मला तृप्तीचं सगळ्यांच्या समोर इन कॅमेरा कौतुक करावं असं वाटतं की तिने हे सगळं जमवून दिलं की तुझा सिनेमा हा आहे ना, तुला हा सिनेमा करायचा ना, ओके, याला काय 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 लागतं ते तिने जुळवलं। नितीन देसाईंनी ऍक्टर म्हणून ज्या पद्धतीने त्याला जोर लावला, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। ह्या सगळ्या टेक्निशियन आम्ही सगळ्यांनी मिळून एक सुंदर खुसखुशीत दिवाळीचा फराळ म्हणूया आपण त्याला, असा आत्ता दिवाळीच्या मुहूर्तावर समोर ठेवलेला आहे। हॅलो जय हिंद बद्दल बोललोच, पण मला आता थोडंसं ट्रॅक चेंज करून आपण चकल्या बनवल्या। गजेंद्र, घरामध्ये एकतर बायको अभिनेत्री आहे, लेखिका आहे, तीही तितकीच बिझी असणार, पण ती तितकंच ती घरही सांभाळते।